तर मित्रांनो, आपण 2-3 दिवस झाले भात सटकतोय आणि भात सटकून फुल जाम झालतो का नाही सगळं सांग. त्याआधी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रोने ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपण सकाळी मळ्यात आलोय कारण की आपल्याला हा उडवा पूर्ण सटकायचा आज भाताचा. कालचा ब्लॉग मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल. काल आपण भात मशीन मध्ये सटकलं एक आणि इकडूनच भात तसंच होतं की नाही, इकडूनच हातानेच सटकायचं की नाही. तर मग आज आलतो सकाळी मळ्यात. तर मग चला ताडपत्री बिळपत्री आतरू आणि भात सटकायला चालू. मग काय मित्रांनो, ताडपत्री तर आतरून गेली. तर मग चला आता भात टाकू. मग काय माणसाने माझ्या आधी भात टाकायला चालू केलं तर नाही, कारण की मी आलतो इकडं पलंग आणायला मित्रांनो, कारण की भात सटकायला आपल्याला पलंग मांडायचं आहे की नाही. तर मग चला पलंग घेऊन जाऊ. मग काय आणलं पलंग मित्रांनो, दिलं इथं मांडून, कारण सगळ्यांना आलं पाहिजे की नाही भात. मग काय माणसाने भात सटकायला चालू केलंय. पहिले आपण जेवढे पेंडे टाकले तेवढे मित्रांनो सटकून झाले. पहिला स्टॉक संपलाय की नाही. तर मग चला दुसरा स्टॉक. मग काय आपण डायरेक्ट वरती चढलो होतो की नाही, कारण की आपल्याला पेंडे टाकायचे होते. तर मग चला आता दुसरा स्टॉक खाली टाकू, तेवढे सटकून घेऊ. तर मित्रांनो, जो वरचा स्टॉक होता तो आपण बियाला ठेवला होता की नाही. तर मग चला तो पहिल्यांदा गोणीत भरून घेऊ आणि मग दुसरा टाकू. मग काय मित्रांनो, आपलं भात बीत तर भरून चालेल. लगेच आपण पेंडे खाली टाकले. मित्रांनो, आपलं निम्यापेक्षा जास्त भात तर सटकून झालंय आणि आपण सटकून फुल जाम झालतो की नाही. त्याच्यामुळे आपण इकडे सावलीला बसायला आलतो. आणि मित्रांनो, आपलं गावठी टोपा कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. भात सटकून फुल जाम झालतो, पण उडवा संपायचं काय नावच घे ना. मग काय टाकला भात इकडं भात. मित्रांनो, आपला भात फायनलच होत आलता, पण फुल जाम झालतो का नाही भात सटकून काय बसलो होतो इथं पलंगावरती. तर मित्रांनो, आपण भाताचं थोडंसं सिनेमॅटिक शूट केलंय. तर मग चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या. तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.